मोह जाण माझे कोण निरशील, तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. हो तुझ नमो नमो, तुझ नमो नमो, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझ नमो नमो ओंकार स्वरूपा. तुकडोजी महाराज आठवतं का, कशाला जातो काशीला रे बाबा, कशाला पंढरी जातो. त्यांच्या बरोबर त्या खंजरीवर इतकं सुंदर ते गायचे ना. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. आई बापाच ऐकत नाही, कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. वयाच्या 16व्या वर्षी अगदी लहान वयात तुमचं लग्न झालं. हे जरी मला बाळगुटी मिळाली होती, ते फक्त गाय पुरतं, नाचायचं बागडायचं एवढ्या पुरतं. त्यातलं एवढं तत्वज्ञान नव्हतं मला, आणि ते मिळवण्यासारखं घरातलंही तसं वातावरण नव्हतं. कारण सगळ्यात मोठी होते, मला 9 भावंड होती. त्यातली एक आधीच वारली 3 वर्षाची, आणि बाकीचे आम्ही 9 जण. पण त्यांना सांभाळता सांभाळता जेव्हा मी एक काकेला, एक हाताला, एक पाठीमागे चालत, असे 3-4 भावंड घेऊन मी आईचं घरातलं काम होईपर्यंत बाहेर घेऊन जायची. त्यांची आईच व्हायचात तुम्ही. जसं विठू माझा लेकूरवाळा तसा चंदाताई आमची, असं झालं ते. मला गल्लीत सगळे चिडवायचे, आली लेकूरवाळी. आणि मला नांदायला न ग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, हे नवरा माझ्या मना जोगा नाही ग. चंदा ताई ठाई ठाई घेई नाम हो आवडी, देह उद्धरिला जिने पहा गाऊनी भारुडी. म्हणे एका जनार्दनी किती गाऊ मी भजनी, मुक्ती तिष्ठत अंगणी तुझ्या माऊली जननी. चंदा ताई सांग आता पटदिशी, तूच काग गेल्या जन्मी होती संत जनाबाई, तूच काग गेल्या जन्मी होती संत जनाबाई. सध्या सर्वत्र शारदीय नवरात्री अर्थात दुर्गेचा जागर सुरू आहे. या दुर्गेची 9 रूप, जिचं पूजन आता घरोघरी होत आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. या सगळ्यांचा जागर करतानाच या आधुनिक युगातल्या नवदुर्गा देखील विविध क्षेत्रांमध्ये सध्या त्यांच्या कर्तृत्वाचा जागर करतायत. अशा विविध क्षेत्रांमधील मग ते राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि त्या जोडीला आध्यात्मिक सुद्धा. आधी आत्म म्हणजे तो आणि मी एकच आहे, हा अंतरात्मा आपल्या आत आहे, याची ओळख जोपर्यंत आपल्याला होणार नाही तोपर्यंत परमात्म्याशी आपण जोडले जाणार नाही, अशी संतांची ही शिकवण. अशाच संतांच्या शिकवणीच्या माध्यमातून आणि त्यांच्याच कृपेनं गेली 40 ते 45 वर्ष केवळ महाराष्ट्र आणि भारत नव्हे, अख्ख्या जगाच्या मनावर गारुड घालणाऱ्या भारुडकार आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. एक प्रसंग आहे, जो प्रसंग मी पहिल्यांदा सांगणार आहे आणि मग मी तुम्हाला त्यांच्याकडे नेणार आहे. एका सोलापुरातल्या नगरेश्वर मंदिरामध्ये हरिभक्त परायण धुंडा महाराज देगलूरकर यांचं कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तन सेवा सुरू असताना एक अभंग, ज्या अभंगावर कीर्तन चालू असताना ऐकण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. आणि तो अभंग होता, अणु रेणिया थोकडा तुका आकाशाय भडा. त्याचे पुढचे जे स्वर आहेत ते जसजसे कानावर पडायला लागले तस तसे एक 3.5 हातांचा देह, ज्याच्या शरीरातली सगळी ताकद संपली होती, जगण्याची इच्छा संपली होती, त्याला एक नवचैतन्य निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि पुढच्या अभंगातले जे बोल होते ते अतिशय महत्वाचे होते, ज्यात स्पष्टपणे म्हटलं होतं, गिळून
सांडिले कलेवर भव भ्रमाचा आकार. पण त्याही पुढच्या ओव्या त्या आणखीन चांगल्या पद्धतीने नवचैतन्य निर्माण करणाऱ्या होत्या. आणि मग मात्र तिथून त्यांचं जे चैतन्य आहे ते जगभरात पोहोचलं गेलं. कारण की त्याच्या पुढची ओवी अत्यंत महत्वाची होती. सांडिली त्रिपुटी, सत्व रज तम हे तिन्ही गुण जाळून निघाले आणि दीप उजळला घटी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तिथेच क्षयरोगानं ग्रस्त झालेली एक स्त्री आपल्या नवचैतन्याच्या माध्यमातून जगण्याची उर्मी घेऊन जगासमोर उभं राहिली. आणि याच 3.5 हातांच्या देहानं नंतर अनेक देहांमध्ये आपल्या आध्यात्मिक स्वरूपानं ताकद उभी केली. आता ही व्यक्ती जी जगालाही माहिती आहे, तिची ख्याती कीर्ती, भारुडातलं वादळ, अर्थातच चंदाताई तिवाडी. आज त्या आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. चंदाताई, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार, धन्यवाद. खरं तर हा प्रसंग जो तुमच्या आयुष्यात एक नवचैतन्य उभारी करून देणारा होता आणि तो संपूर्ण विश्वाला या भारुडाच्या माध्यमातून आज तुम्ही गेली अनेक वर्ष सेवेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी इथपर्यंत पोहोचवलेल्या आहात. मला आता पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारावासा वाटतो की जे धुंडा महाराज देगलूरकरांचं कीर्तन तुम्ही ऐकत होतात त्यावेळची तुमची परिस्थिती आणि आज 76 वर्षानंतर तुमची परिस्थिती, याच्यातला फरक काय जाणवतो? आता फरक म्हणजे काय आहे, स्वतःला जगता आलं, आपण इतरांना पण जगण्याची उर्मी द्यावी, एवढा एक भाव मनामध्ये निर्माण झाला. आपलं स्वतःचं प्रपंच आणि आपलं स्वतःचं पोट कोणी भरतं? पोट भरण्यापेक्षा सुद्धा त्यांच्यामध्ये ज्ञान देणं, किंवा जगातली एक स्त्री खचलेली आहे, कुजलेली आहे, गंजलेली आहे, तिला सुद्धा आपण बाहेर काढू शकतो. आज आपण निघालो तर इतरांना सुद्धा आपण ते देऊ शकतो. थोडासा हात मिळाला, बोट पकडलं तरी आपण खूप मोठ्या प्रवाहातून सुद्धा बाहेर येऊ शकतो. नाहीतर प्रवाहाबरोबर वाहत जाणारे अनेक विषय असतात, परंतु अध्यात्माच्या या छोट्याशा बोटाने, तसं तर मला बाळकडू जन्मापासून आईच्या गर्भातून मिळालेलं होतं, पण ह्या प्रवाहामध्ये मला आणखीन मोठी ताकद मिळाली, ती संत वाङ्मयाची. आणि म्हणून असं वाटलं की आता त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कोणता पर्याय नाही. आपण त्या तत्वानी आणि त्याच उद्देशाने समाजामध्ये वावरलं पाहिजे, बस. आणि ते समाजासाठी आपल्याला काही करता येतं का? एवढ्या एक जसं भारावलेलं असतो माणूस वेडानी, तसं ते एक वेळ घेऊन मी बाहेर पडले. आणि मग त्यातून निर्माण झालेली कार्यप्रणाली जी आहे ती आत्तापर्यंत सुरूच आहे, अजून काही थांबलेली नाही आहे. मनावर करीती गारुड तयास म्हणिती भारुड. खरं तर मुळात भारुड म्हणजे काय तर स्पष्टपणे त्यांनी स्वतःहून आपल्या या सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये सांगितलेलं आहे की मुळात ही संतांची रूपकं आहेत आणि त्या रूपकांच्या माध्यमातून विविध लोककलावंत असतील किंवा लोककलेच्या भूमिका असतील, त्यातून या सगळ्या संतांनी या भूमिका मांडल्या. खरं तर संत ज्ञानदेवांपासून ते अगदी आत्तापर्यंतचे जितके काही संत झाले त्या सगळ्यांनी देखील ही रूपकं मांडलेली आहेत. मला एक असं तुम्हाला विचारायचं की मुळात नेहमी असं आपण म्हणतो की भारुड म्हणली की फक्त संत एकनाथांचीच, पण तुमच्याच अनेकदा वेगवेगळ्या सादर केलेल्या भूमिकांमध्ये तुम्ही ज्ञानदेवांची पण, मुक्ताबाईंची पण, जनाबाईंची पण भारुडं आम्हाला ऐकवलेली आहेत. तर ज्ञानदेवांच्या भारुडांपासून जो काही प्रवास आहे तो एखादा भारुडाचा भाग तुम्हाला सांगता येईल? ज्ञानदेवांच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अनेक रचना आहेत, परंतु स्त्री एक सादरीकरण करताना मला जाणवलेलं आहे की पतिव्रता धर्म पहा हो माझा, आणि खूप कूट रूपक आहे. म्हणजे आता ज्ञानेश्वर महाराज एक संत श्रेष्ठ आणि पुरुषार्थ ज्यांच्यामध्ये होता, आता ते स्वतःला कशी स्त्री म्हणून घेतील आणि मग ते म्हणतात की पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पतिभोगी जे ओझा. म्हणजे मी
सगळ्यांसारखीच एक पतीला भोगते आहे आणि माझं पातिव्रत्य धर्म पालन करण्याची जी प्रवृत्ती आहे, जी व्याख्या आहे, ती समाजापर्यंत मांडण्याची त्यांनी जी काही एक मांडणी त्या रूपकातून दिली, ती खूप गांभीर्याने मला जाणवली. आणि म्हणून त्या रूपकातून मला समाजाला जोडता आलं की जेव्हा नव्हते कोठेच काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे तेरे ते. तिथं एक ढालगज निर्माण झाली. हे संत एकनाथ महाराजांच्या रचनेतून मला जेव्हा हे प्रखरतेने जाणवलं की अनेक दैवतांची पूजा करताना ते सगळेच एक आहेत हे सांगण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी ढालगज या विषयाचा जेव्हा मांडला एक चर्चेतून त्यांच्या किंवा त्यांच्या अभ्यासातून, तर त्यावेळेला मला त्याला जोडून असं वाटलं की पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, निर्गुण पती आवडे मज, आणि आधी माय पाठी झालीये बाज. ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं सुंदर त्या पातिव्रत्याचं उल्लंघन केलेलं आहे किंवा एक सूत्र त्याच्यातलं आम्हाला सांगितलेलं आहे की एकाग्रचित्त एकाच पुरुषार्थाबरोबर आपण राहणं हे समाजाला माहीत आहे पातिव्रत्य, पण आतमध्ये पती आहे आणि त्याच्याबरोबर ही प्रकृती, ही स्त्री आहे. पती जन्माला मासे उतरिता याची झाली गमी नवरी. ते आधी त्या प्रकृतीतून जन्माला येणारं जे बाळ आहे ते मूळ त्यांनी मांडलेलं आहे की आधी माया आणि मग हा पुरुष परमात्मा, आणि पुन्हा तो परमात्मा पुन्हा आणखीन त्याचा भोग घेतो त्या शरीरामध्ये. तेव्हा त्याला जे ज्ञान प्राप्त होतं तेव्हा तो पती परमेश्वरापेक्षा सुद्धा उच्च स्थानावरती त्या भक्ताला वाटते. ही व्याख्या माझ्या संत ज्ञानेश्वरांनी आपल्या अनुभूतीतून मांडलेली आहे. आणि म्हणून पती जन्मला माझे नाही, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पहा हो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, मी मायराणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. आता निरंजनी क्रीडा करी म्हणजे काय, त्यांनी बाह्य स्वरूपामध्ये काहीच पाहिलं नाही, स्वतःला कुटीमध्ये बंद करून घेतलं. ताटील उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईंना सांगावं लागलं, आपल्याला स्वतःला ताटीत बंद करून घेतलं. का? कारण आतला पती आणि ही प्रकृती, हे पातिव्रत्याच्या पलीकडचं अनुभूतीतले जे शब्द आहेत त्यांनी अनुभवाने घेतलेले आहेत. आणि तो अनुभव जर आम्ही सगळ्यांनी प्रकृतीतल्या प्रत्येक पुरुषांनी जर घेतला तर बाबांनो, आम्हाला आत्मपरीक्षण, आत्मपूजा, आत्मस्थिती आणि आत्म्याची सेवा करण्याची संधी कुठं मिळते, ही जर आम्हाला समाजाच्या कार्यामध्ये माहीत पडली तर आपण तू आणि मी हे विसरूनच जाऊ. मीतूपणाची झाली बोळवण, मीतूपणाची झाली बोळवण. तर तेव्हा बोळवण आपोआपच होते आणि मग एकच उरतं तत्व, ते म्हणजे आत्मतत्व. बरोबर. मग त्याच्यातला त्या प्रकृतीतला पुरुष आहे का स्त्री आहे का ते बालक आहे का ते म्हातारा आहे, ते कुत्र आहे का ते मांजर आहे, पशु आहेत की जनावर आहेत, हे सगळं विसरून तो फक्त त्या जीवाची रक्षा करणं आणि त्या जीवाला सुरक्षित ठेवण्यासाठी जो मार्ग अवलोकता येईल, ज्याचं अवलोकन करता येईल आम्हाला, ते करण्याची भूमिका संतांनी मांडलेली आहे. आणि त्यातले सर्वश्रेष्ठ, अगदी जगात प्रसिद्ध नाही, जगाला निर्माण करण्याची भूमिका मांडणारे संत श्रेष्ठ जर ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचा पाया आहे. आणि ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालास हे कळस, ही जी मालिका आहे आमच्या संतांची, ती संत मालिका ज्ञानेश्वरांच्या या विचारातून निर्माण झालेली आहे असं मला तरी वाटलं. आणि म्हणून तिथून मला जगता आलं की त्रिपुटी म्हणजे आमचं ज्ञानचक्र. ज्ञानचक्र कोणतं आहे तर आमचं कपाळ. कपाळाचं मस्तकाचं जे सेंटर आहे तिथं त्रिपुटीचं स्थान आहे. आणि या संपूर्ण शरीरातल्या सत्वगुणांच्या, रजगुणांच्या आणि तमोगुणांच्या पलीकडे जाऊन ही सात्विकता ज्या ज्ञानचक्रातून निर्माण होते आणि मग ब्रह्मचक्रापर्यंत जाण्याची जी आमच्या शरीरातली अष्टचक्र आहेत,
ते सप्तचक्रांना भेदून ज्ञानचक्रापर्यंत येतात. ती ध्यान योग साधना संत ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून समाजाला तळागाळातल्या अज्ञानांना कळण्याची भूमिका या एका अभंगातून मला तरी जाणवली. वा. आणि म्हणून या रूपकाचा जो वापर मला जिथं करता येईल तिथं मी करत असते. नक्कीच. चंद्रभागेच्या तीरी ज्यांनी हा सगळा त्यांचा आतापर्यंत आयुष्याचा प्रवास केलेला आहे, इतकंच नव्हे जन्मच पंढरपूरचा, चंद्रभागेवर अनेकदा स्नान घडलं, महाद्वारावर बागडलात तुम्ही आणि थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अंगखांद्यावर खेळलेला आहात तुम्ही. त्यामुळे तो नेमका काय प्रसंग आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याच व्यासपीठावर शेजारी बसून तुम्ही त्यांची खंजिरी भजन ऐकत होतात? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे मोजरी गाव आहे, गुरुकुंज आश्रम, तिथं माझ्या आजोबा आजींचं वास्तव्य होतं. माझ्या आईचा जन्म तिथला. विदर्भातलं हे मोजरी गाव आणि अंजनवती अजंटी म्हणून माझ्या आईचं सासर, म्हणजे माझ्या वडिलांचं गाव. आणि तिथले जे संबंध आई वडिलांचे, लग्न झालेलं खूप लहान वयात माझ्या आईचं, आणि तिला बालपणामध्ये तुकडोजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये ध्यान साधना त्यांच्याबरोबर राहणं, ते आमच्या आजीकडे जेवायला यायचे आणि घरगुती संबंध असल्यासारखे होते. तर लहान होती माझी आई आणि आषाढी वारीला, पायी वारीला जेव्हा तुकडोजी महाराज निघायचे तेव्हा खूप टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये दिंड्या निघायच्या. आमची आई एकदा पळत पळत गेली आणि तुकडोजी महाराजांच्या कमरेला मिठी मारली आणि म्हणाली, मला यायचंय तुमच्या वारीमध्ये. महाराजांनी एकदम हाक मारली, कोण आहे रे तिकडं, या पोरीला घेऊन तिच्या घरी सोडा, हे एखादंच न जाणो आपल्याबरोबर निघून येईल. तर आमच्या आजोबां आले तिथं आणि त्यांनी तिला धरलं बाजूला. तर रडत होती आमची आई, हे मला आई सांगायची. की मग रडताना एकदम तुकडोजी महाराज म्हणाले, बेटा आत्ता ना तिथं खूप गर्दी आहे, तुझं एक काम करतो, तुझं घरच तुझं तिथं पंढरपूरला बांधतो. ती म्हणाली, नाही मला यायचंय, हट्ट करत होती, खूप लहान होती. तो प्रसंग माझ्या आईने जेव्हा मला सांगितला, तो कधी सांगितला की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा पंढरपूरला यायचे तेव्हा माझा जन्म तर पंढरपुरातच झालेला. म्हणजे माझ्या आईला असा प्रसंग आला की माझ्या आजोबा आजी, एकच मुलगी होती माझी आई, मुलगा नव्हता, कोणीच नव्हतं. मुलीचं लग्न करून ते निवांत झाले होते आणि कधी नाही ते आपण यात्रेला जाऊया असं त्यांना वाटलं की आपण कुठंच गर्दी गेलो नाही. आणि मग ते यात्रेला निघाले. गरिबी परिस्थिती होती, फार त्यांचे कुठलं आजोबा, आमच्या आजींच्या वडिलांची शेती मोजरीमध्ये होती आणि आमच्या पंजोबांना पण 2च मुली होत्या, माझी आजी आणि अजून एक आजी मावशी. त्यामुळं त्यांनाही ती प्रॉपर्टी सांभाळायला कोणी नव्हतं. पण आमचे आजोबा हट्ट केले की चला आपण जाऊया. तर कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर ही यात्रा औंढ्या नागनाथ असा प्रवास करत करत कोल्हापूरवरून ट्रेनमध्ये बसले. छोटी एक ट्रेन त्या काळामध्ये चालायची, मला वाटतं की एक 80 वर्षाचा प्रवास आधीचा आहे. आणि ती सिंगल ट्रेन एकदाच यायची पंढरपुरात आणि त्या ट्रेनमध्ये ते बसले. पैसे संपले होते स्वतःजवळचे. स्टेशनमध्ये पंढरपूरच्या बसले. वाडसरून येणारे एक भोसेकर पंडित त्यांना विचारत होते, कारण आमच्या आजोबांच्या पायामध्ये चांदीची बेडी होती जाड आणि खूप स्ट्रॉंग आणि खूप असे ताकदवर आणि गोरे पान उंच पुरे दिसत होते. त्यांना कळलं की हा माणूस कोणीतरी चांगल्या घरातला आहे आणि त्यांना आग्रह केला की चला, मंदिर खूप लांब आहे, तुम्हाला घेऊन जातो. आणि त्यांना घेऊन गेले, आपल्या घरी वास्तव्याला नेलं आणि सांगितलं की आता चंद्रभागेवर तुम्ही आंघोळ वगैरे करून या, तोपर्यंत आमचा प्रसाद होतो, जेवण तुम्ही करा. आमचे आजोबा म्हणाले, नाही आमच्याकडे काही पैसा नाही आहे, आम्ही तुमच्या घरात कसं राहणार आणि जेवण तर मुळीच घेणार नाही. आणि मग त्यानंतर आजोबा आजी आमचे नदीला स्नानाला गेले.
विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत वाळवंटापासून कुठेही चहाचं कपही मिळाला नाही. त्यांच्या डोक्यात आलं की वाळवंटामध्ये आणि पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत कुठे चहा जर मिळत नसेल तर एक चांगला आपल्याला व्यवसाय इथं करता येईल. म्हणजे आपण एक महिनाभर जर इथं चहा विकला तरी आपल्याला जायपुरते पैसे होतील. दर्शन केलं आणि त्या पंडितांच्या भोसेकरांच्या घरी गेले आणि मग त्यांच्याशी चर्चा केली की ठीक आहे, मी आज जेवलो पण उद्यापासून मला काहीतरी काम करायचंय. त्यांच्या घरातलीच एक लोखंडाची शिगडी घेतली, त्यांच्या चुलीतले लाकडाचे कोळशे निखारा ठेवला, त्यांचीच केटली घेतली, समोरच गवळ्याचं घर होतं, दूध आणलं, चहापत्ती आणली. ते सुद्धा पैसे त्या काळामध्ये 10 रुपये त्या पंडिताकडून उसने घेतले आणि ते केटली आणि ती शिगडी घेऊन नदी वाळवंटाला गेले आणि चहा विकायला सुरुवात केली. 4 कब्बशा त्यांच्याच एका बादलीत लोखंडाच्या ठेवल्या आणि चहाचा व्यवसाय सुरू केला. त्याच्यातून मिळालेले त्यांचे जे पैसे होते ते परत त्यांना दिले. पण 8 दिवस चुरमुरे खाऊन आजोबा आजी माझे तिथं राहिले. त्या व्यवसायातून वाळवंटातल्या कोळी समाजाला इतका आपुलकीपणा निर्माण झाला की जागेवरती आपण, कारण त्या काळामध्ये कोपीच असायच्या वाळवंटामध्ये आणि त्या वाळवंटातल्या कोपीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालायचा, नावा चालवायच्या आणि लोकांना इकडून तिकडून न्यायचं. त्या काळामध्ये धरण वगैरे काही नव्हतं, नदीला सारखं पाणी असायचं. चंद्रभागेला ही भीमा नदी अगदी दुथडी व्हायची. वाळवंटातच त्या काळामध्ये खरबुजं, कलंगडे, काकड्या ह्याचं पीक व्हायचं. त्यांचा आपला नावाचा व्यवसाय, पूजेचं साहित्य विकायचं, चंद्रभागेला ते सगळं विकायचं. जागा सोडली की पुन्हा सामान जाईल कुठंतरी, चोऱ्या होतील आणि म्हणून तिथं बसल्या बसल्या त्यांना तो चहा मिळायचा. त्यांना इतका आनंद झाला आणि त्या कोळी समाजाने आमच्या आजोबांना एक कोप घालून दिली आणि मग त्या कोपीमध्ये आमच्या आजोबांनी 3 दगडाची चूल करून तिथं चहा उकळायला सुरुवात केली आणि मग तिथून एक रूम घेतली त्याच पंडितांच्या आधाराने आणि तिथं त्यांचा वास्तव्य वाढलं. म्हणजे त्रिगुणाची मुस केली, ज्ञानाग्नीने चेतवली असं म्हणायचं का? आणि मग त्यांनी त्या पांडुरंगाच्या आणि त्या चंद्रभागेमध्ये स्वतःला एवढं वाहून घेतलं की लोकांची सेवा करायला इथं संधी मिळाली, त्याचा एक आनंद आणि स्वतःचं जगणं. मग नंतर वडिलांनी तुमच्या, म्हणजे आजोबांनी किटलीचा व्यवसाय, किटलीतून चहाचा, नंतर वडिलांनी डायरेक्ट हॉटेलच सुरू केलं? नाही, मग आजोबांच्याच काळामध्ये एकदा बांगड शेठ महाद्वारामध्ये त्यांचं धर्मशाळा आहे, तर स्वतः कलकत्त्याचे जे बांगड शेठ होते ते आलेले आणि वाळवंटाला अंघोळ करून चांगला माणूस दिसतोय म्हणून तर मारवाडीमध्ये बोलले आमच्या आजोबा त्यांच्याशी. तर त्यांचा चहा पिला त्यांनी आणि सांगितलं, तुम्ही इथं कोपीमध्ये काय, तुम्ही वरती या, माझ्या धर्मशाळेची तिथली जागा देतो. आणि मग आमच्या आजोबांना त्यांनी छोटीशी जागा दिली आणि बांगड धर्मशाळेलाच बाहेरच्या बाजूला त्यांना हॉटेल करता आलं. पण त्या काळामध्ये पंढरपुरामध्ये लायसन वगैरे काढण्याचं, काही व्यवसाय करण्याचं साधन नव्हतं किंवा ते ऑफिसेस नव्हते, जिल्ह्याला जावं लागायचं. आणि मग आमचे आजोबा ते हॉटेल मिळाल्यानंतर त्याचं लायसनशिवाय चालवायचं कसं, आणि मग लायसन काढायला सोलापूरला गेले आणि सोलापूरवरून एक शिवकरण मांगेलाल आणि त्या काळातले मेयर होते नगर परिषदेचे पारसमलजी, आणि त्या पारसमलजी मेयरने आपल्या समाजाचा एक माणूस इथं व्यवसाय करतोय, त्यांनी 3 दिवसामध्ये त्यांना लायसन दिलं आणि ते लायसन घेऊन येऊन त्यांनी अगदी म्हणजे कार्यशील असं ते हॉटेल चालू केलं आणि ते हॉटेल मग इतका आवरे ना त्यांना. आणि त्या काळामध्ये माझा जन्म वाळवंटात असतानाच झालेला. माझ्यानंतर माझा एक भाऊ जन्माला आला तेव्हा आमचे वडील विदर्भात आमच्या आईला घेऊन गेले होते. मी छोटीशी आणि मी 1.5 वर्षाची असेल तेव्हा दुसरा भाऊ झाला. आणि 3ऱ्या डिलिव्हरीला जेव्हा आई आली आमची, तेव्हा आमच्या आजोबांचं ते हॉटेल आणि तिथलं सगळं वास्तव्य बघून मग आमच्या वडिलांना असं वाटलं की हे 2 जण एवढे थकलेले राबतायत, तर आता आपणही तिथं राहायला पाहिजे, कारण यांचं करणारं कोणी नाही आहे. आणि मग 3ऱ्यांदा डिलिव्हरीला माझी अजून एक बहीण जन्माला आली
म्हणजे माझ्या सहित आता 3 अपत्य माझ्या आईला झाले. आणि त्यामध्ये मला तो सहवास जन्मानंतरचा जवळजवळ एक 6 महिने मी बालवयामध्ये त्या वाळवंटातच मला त्या कोळ्याच्या बायका नाहू घालायच्या. तिथंच झोळी बांधलेली असायची कोपीमध्ये. आई सांगायची की तू तिथंच वाढलेली आहे. आणि मग त्या दिंड्यांचे वाळवंटातले प्रदक्षिणेला जाणारे जे भजनाचे टाळाचे आवाज आहेत ते गर्भावस्थेपासून तुला ऐकायला मिळाले. शिवाय तुकडोजी महाराजांचं माहेरचं सानिध्य तिथलंही संत. तुम्ही तो आई खिचडीचा डबा द्यायची, पापड लोणचं, ते मग मी मोठी झाले, म्हणजे शाळा शिकायला लागले. मी काहीतरी 3रीत असेल तेव्हा तुकडोजी महाराज दरवर्षीच यायचे ना. म्हणजे माझ्या जन्माआधीपासूनच ते येतच होते. ते संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये उतरायचे आणि त्याच मंदिरामध्ये तुकडोजी महाराजांच्या ओळखीमुळं आमच्या आजोबाजींना आणखीन एक हॉटेल उघडायसाठी तिथं जागा मिळाली होती. कारण आता वडील हे हॉटेल पाहत होते. राम भरोसे हॉटेल वडिलांनी ताब्यात घेतलं होतं. आणि कोळ्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे ते गिराईक जे होतं ते सगळी कोळी होते. ते राम भरोसे का नाव ठेवलं गेलं? म्हणजे ज्या वेळेला लायसन काढायला गेले ना आमचे आजोबा, त्यावेळेला तिथं विचारलं जात होतं की हॉटेलचं नाव काय. तर त्यांना काहीच सुचलं नाही. त्यांना एकदम त्यांचं स्वतःचं रामनाथ नाव होतं आणि रामनाथजी म्हणून त्यांचं नाव होतं. तर त्यांना असं वाटलं की आता मी काय हॉटेलला नाव देऊ, त्याचं सुचलं नाही. आणि एकदम त्यांनी असं सांगितलं की चला राम भरोसे देऊन टाका. आणि मग ते राम भरोसे नाव होतं. ते लायसन मग आमच्या वडिलांना देऊन ते हॉटेल वडील करत होते. त्या दरम्यानमध्ये आमच्या संत तुकाराम महाराजांच्या मठामध्ये खाली आमच्या आजोबाजींचं हॉटेल होतं. तर मी त्यांना डबा द्यायला जायची नेहमी जेवणाचा. मग तुकडोजी महाराज तिथंच वारीत उतरायचे. वारीमध्ये खूप गर्दी असायची आणि मी खूप अशी म्हणजे 3रीत म्हणजे किती लहान असेल, तर मी अशी तेवढ्या गर्दीतून त्यांचा महाराजांचा आणि आमच्या आजोबाजींचा 2 डबे पिशवीत घातलेले पळत पळत जायचे गर्दीतून. तर महाराज काय करायचे, उचलून तो डबा, आधी कोण आहे रे तिकडे, हा डबा घ्या पोरीच्या हातून, आणि ते उचलून मला मांडीवर घ्यायचे. लहान होते. आणि मग विचारायचे मला, तेरी माँ क्या करती है, आज क्या लाई है तू, क्या खाना बनाया. आम्ही मारवाडी असल्यामुळं ते माझ्याशी हिंदीमध्ये बोलले. ये बिटिया रानी क्या लाई, क्या लाई है बिटिया, आज तो तू बहुत अच्छी लग रही है, ये कहाँ से सिलाया फ्रॉक तेरा. म्हणजे फ्रॉक मध्ये असायचे उगी आपलं त्यांना काहीतरी गप्पा मारायला त्यांना असं वाटायचं. ते मांडीवर घेतलेलं असायचं. आणि त्यांचा त्या काळातलं देशी गुलाबाच्या फुलाचा हार असायचा गळ्यात, गुलकंदाची लोक. आणि मग त्यांच्याशी बोलता बोलता मला काही एवढं तेव्हा नॉलेज नसायचं. मी आपली त्या गुलाबाच्या पाकळ्या काढायची, तोंडात खायची आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर. तुम्ही तिथंच गुलकंद करून टाकायचं. आणि त्यामुळं काय झालं की त्यांच्यातलं एक स्पर्श, शिवाय त्यांच्या बरोबर गप्पा मारताना बोलताना मला त्या वेळेला कळत नव्हतं की मला काय मिळालं. आणि मग तो प्रासादिक त्या फुलांचा हार, आज आपण विठ्ठलाच्या गळ्यातली तुळशीचा हार असेल तर आपण तो घरी घेऊन जातो, त्याला वाळवतो, त्याला आपण घरी सेवन करतो. कोरोनामध्ये त्या तुळशीचं काय महत्व आहे ते पांडुरंगाच्या तुळशीचं कोरोनाने सांगितलं. पण त्या काळातल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळीचा आज काय महत्व आहे हे मला आत्ता जाणवतंय की त्या संतांच्या सानिध्यातला तो माझा बालवयातला अज्ञानातलं ते मला मिळालेलं जे काही प्रासादिक होतं. आणि मग तेव्हा मला कळायचं की आज महाराजांचं भजन आहे. हनुमान मैदानामध्ये त्यावेळेस पंढरपुरामध्ये एकच मैदान होतं, फार विस्तारित पंढरपूर नव्हतं. आणि त्या हनुमान मैदानामध्ये खूप मोठ्या स्टेजवर त्यांचं भजन आणि शाहीर अमर शेख यांचे शाहिरी पोवाडे हे 2 कार्यक्रम सलग असायचे. त्यांच्या आधी भजन व्हायचं मग ते व्हायचं. त्यामुळं मला थोडासा गाण्याचा छंद होता लहानपणापासून, तर मला ते आवडायचं. मी जाऊन बसायचे. मग त्यांचं एखादं भजन तुकडोजी महाराजांचं आठवतं का? कशाला जातो काशीला रे बाबा, कशाला पंढरी जातो, आई वडिलांचं ऐकत नाही, कोंबडी बकरी खातो. ते तर आहेच आहे, सगळ्यांना प्रसिद्ध आहे.
पण त्यांचं आणखीन एक मोहक भजन, मनी नाही. मनमोहन येणार मंदिरी, मनमोहन येणार, मनमोहन येणार मंदिरी, मनमोहन येणार. हार फुलांनी सजवून सारे, दीप उजळून जाणार मंदिरी, मनमोहन येणार, मनमोहन येणार मंदिरी, मनमोहन येणार. हे त्यांचं जे काही आत्मिक तत्वज्ञान होतं, म्हणजे ध्यान साधना, त्या भजनाला एक उंची जी होती त्यांची विचारांची, त्या मला त्या भजनात जास्त जाणवली. आणि म्हणून ते भजन मला खूप आवडलं. त्यांच्याबरोबर त्या खंजरीवर इतकं सुंदर ते गायचे ना. आणि मग हे तर काय आहे, ग्रामीण लोकांना, ज्या अज्ञान लोकांना, त्यांच्यासाठी ते होतं. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, आई बापाचं ऐकत नाही, कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. साधू संताचे ऐकत नाही. अरे गावामध्ये तुझ्या शाळा नाही, मुलांना शाळा नाही, पण शहरी धर्मशाळा तू जोडतो, तीर्थी धर्मशाळा का तू जोडतो, याने निघतो का जीवनात अर्थ, आणि कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला काशीला जातो. म्हणजे त्या भजनातून त्यांचं हे तत्वज्ञान जे होतं ते सामाजिक दृष्ट्या होतं, की घरी तुझ्या अडाणी मुलं आहेत, गावामध्ये शाळा नाही, आणि गावामध्ये तुझ्या मंदिर तू उभी केलीस, त्या मंदिराचा काय अर्थ आहे. त्यापेक्षा विद्यार्थी शिकले पाहिजे, मुलं शिकली पाहिजे. हे तत्वज्ञान ते सहजासहजी त्यांच्या भजनातून द्यायचे. आणि ते भजनातलं तत्वज्ञान तेवढ्या बालपणामध्ये माझ्यात रुजलं. आणि म्हणून मला असं सारखं वाटत होतं, म्हणजे बालपणामध्ये खेळताना सुद्धा मैत्रिणींबरोबर जरी मी खेळत होते तरी सुद्धा मला त्यांना काय नाही आहे, त्या मुलीला केसाला तेल नाही आहे हे मला जाणवलं की मी घरातनं तेलाचा डबा, कारण हॉटेल होतं, बरोबर, घरात तूप तेल सगळं सधन होतो आम्ही, आणि खूप हॉटेलमध्ये पदार्थ व्हायचे. तर शाळेमध्ये डबा सुद्धा मला तो हॉटेलच्या फराळातच असायचा, शंकरपाळे आहे, भजे आहे, ते न्यायचं. पण मला ते आवडायचं नाही. मी माझ्या मैत्रिणीचा भाकरी आणि चटणीचा डबा घ्यायची आणि माझं नेलेलं हॉटेलचं त्या मैत्रिणींना वाटायची. त्यातून माझ्या खूप मैत्रिणी जोडल्या गेल्या होत्या. म्हणजे जवळजवळ मी लहान होते तेव्हा खूप मैत्रिणी, माझ्या लग्नामध्ये 12 मैत्रिणी लग्नात होत्या. आमचे वडील इतके रागवायचे, एवढ्या पोरी गोळा करून तू लग्नामध्ये तू कुरवल्या आणल्यास एवढ्या. आणि माझं लग्न जेव्हा झालं ना सर, त्यावेळेला एक बंदी आली होती. मला वाटतं त्यावेळेला उकिरड्यावरती पत्तरवाळ्या जरी दिसल्या तर दंड होत होता. मला आठवतं की 65ला झालं होतं. आणि 65ला लग्न आपले सहकार मंत्री शंकररावजी मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव विजयदादा मोहिते पाटील, त्यांचं माझ्या 15 दिवस आधीच लग्न झालं होतं माझ्या लग्नाच्या. तर त्यांचं जेवणावळीला त्यांना सुद्धा दंड बसला होता. केस झाली होती आणि त्याच्या 15 दिवसांनी माझं लग्न होतं, त्यामुळे मला ते आठवतं. तर माझ्या वडिलांनी घरात भट्टी खोदली होती आणि गच्चीवरती वराड जेवायला घातलं. आणि ताटात जेवण दिलं होतं. त्या पत्रावळ्या टाकायलाही नको आणि बाहेर काही प्रदर्शन नको. जास्त गर्दी नाही, गोंधळ नाही. वयाच्या 16व्या वर्षी अगदी लहान लग्न झालं. 15 संपलंच होतं. म्हणजे बघा की आता ऑक्टोबर मध्ये जन्म, डिसेंबरात लग्न, 9/12/65. बरोबर. तर अशा त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप काही अनुभवायला मिळालं. पण लग्न झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो खूप, म्हणजे मी अल्लडच होते. हे जरी मला बाळगुटी मिळाली होती
ते फक्त गाय पुरतं, नाचायचं, बागडायचं एवढ्या पुरतं. त्यातलं एवढं तत्वज्ञान नव्हतं मला. आणि ते मिळवण्यासारखं घरातलंही तसं वातावरण नव्हतं. कारण सगळ्यात मोठी होते, मला 9 भावंड होती. तुम्ही मिळून 10 जण? हो. त्यातली एक आधीच वारली 3 वर्षाची. आणि बाकीचे आम्ही 9 जण अगदी सुरक्षित. सगळ्यांचे वैवाहिक जीवन वगैरे, शिक्षण वगैरे. पण त्यांना सांभाळता सांभाळता जेव्हा मी एक काकेला, एक हाताला, एक पाठीमागे चालत, असे 3-4 भावंड घेऊन मी आईचं घरातलं काम होईपर्यंत बाहेर घेऊन जायची. त्यांची आईच व्हायचात तुम्ही? जसं विठू माझा लेकूरवाळा तसा चंदाताई आमची, असं झालं ते. मला गल्लीत सगळे चिडवायचे, आली लेकूरवाळी. बरं, आता हे सगळं जे आहे, हा प्रवास म्हणजे एकतर श्रवण तुम्हाला घडलंच होतं बालवयामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजनांच्या माध्यमातून, अगदी मनी नाही बावरे देवा मला पावरे आणि ह्या सगळ्या गोष्टी. प्रत्यक्षात तुमच्या अंतरी भारूड उतरलं ते मग नंतर लग्नानंतरचा तो प्रवास आहे. आणि तो जो नगरेश्वर मंदिरातला जो प्रसंग आहे, तर नगरेश्वर मंदिरात मध्ये कधी प्रसंग आला की लग्न होऊन गेले आणि घुंगटमध्ये होते. आणि त्याच्यानंतर 15 वर्ष माझा जो काही संघर्ष चाललेला होता. पहिला मुलगा झाला, दुसरा मुलगा झाला आणि 3ऱ्या मुलीच्या वेळेला मी टीबी पेशंट होते. आणि त्यामुळं टीबी ग्लॅन्स होत्या मला. त्यामुळं गळ्याला गंडमाळा त्या काळामध्ये, त्याला आता गंडमाळा म्हणायचे, आता त्याला टीबी ग्लॅन्स म्हणतात. पण त्या काळामध्ये मग खूपच खचून गेलेली आणि तब्येत साथ देत नव्हती. आणि गळ्याला त्या गाठी असल्यामुळं खाणं पिणं पण खूप कठीण होतं. लिक्विडवरती राहणं आणि डॉक्टरांकडे गेलं की ते ऑपरेशन करा म्हणायचे. बरोबर. पण ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा त्याची गॅरंटी नाही. आणि म्हणून मला नेलं होतं, अगदी ऑपरेशनला टेबलवर घेतलं होतं. पण ते जेव्हा माझ्या मिस्टरांशी बोलत होते डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये, इथे एक सही करा, तर ते म्हणाले मी बाहेर फार्मवर सही केली आहे, आता कशाला करायची? नाही म्हणाले, हे नाजूक अवयव आहे, एखाद्या वेळेस कुठली नस त्याच्याबरोबर जर कट झाली तर तुम्ही गॅरंटी, आम्ही गॅरंटी देत नाही, नो गॅरंटी. हे मी ऐकलं टेबलवर. त्यांचं दोघांचं बोलणं चाललं होतं. मी हळूच टणकन उडी मारली आणि घरी गेली. डॉक्टर खूप चिडले यांना की हे काय म्हणले, पेशंट कुठे गेला पळून. आधी त्यांना वाटलं वॉशरूमला वगैरे गेले असं. शोधलं, दवाखान्यात सापडले नाही. मी घरी आलेली. घरी आल्यावर हे खूप चिडले मला, माझे मिस्टर. मी म्हणलं अहो मरायचंच आहे तर मग त्यांच्या हातनं कशाला मरायचे एवढे मोठे पैसे देऊन. जेव्हा केव्हा मला मरण येईल तेव्हा मरीन, तोपर्यंत मी तुम्हाला सगळ्यांना जड आहे का? तुम्ही कुणी येऊ नका माझ्याकडं, पण मला आहे तोपर्यंत जगू द्या. आणि त्या पिरियडमध्ये मला ज्या एका रूममध्ये ठेवलं होतं त्याची खिडकी खूप छोटीशी अशी बारी होती आणि ती भिंत होती नगरेश्वर मंदिराची. अच्छा. आणि त्या नगरेश्वर मंदिरामध्ये अधिक महिन्याचा कीर्तन सोहळा चालू होता आणि त्यामध्ये 2-3 कीर्तनं मी 2 दिवस ऐकत होते. पण 3ऱ्या दिवशी मी जेव्हा गेले, एक त्राण अंगात आणून बसत उठत की नाही आता आपण जगायचंय तर हे साधन आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून 2 दिवस त्या टाळाचा मृदुंगाचा आवाज मला एकदम ते पंढरपूर विठ्ठल मंदिर, माझं बालपण सगळं आठवलं. आणि मी त्या पायरीवर जाऊन बसले नगरेश्वर मंदिराच्या आणि तुझा अभंग मी ऐकला. आणि हरिभक्त परायण संत दुन्ना महाराजांनी तो इतका सुंदर सोडवला, तो माझ्या संपूर्ण आत उतरला. आणि म्हणून दीप उजळला घटी हा जो शब्द आहे तो माझ्या आतल्या आत्मचैतन्याला जागृत करणार होता. आणि म्हणून दीप जो उजळला, शरीर हे घट आहे आणि आत्मज्योत ही प्रज्वलित होणं फार कठीण आहे. पण माझ्या त्या एकांताने आणि वैराग्याने मरणास्त झालेल्या त्या शरीराला मी त्यागून दिलेलं होतं
आणि त्यामुळं मला तो अर्थ माझ्यामध्ये उतरवण्यासाठी फार वेळ लागला नाही. तिथून कीर्तन संपलं आणि लोक बाहेर पडायला लागले होते. मला उठता येत नव्हतं. 2 महिलांनी मला धरून उठवलं. आजही मला असं थरथरल्यासारखं होतंय तो प्रसंग आठवला तर. आणि मग त्यांनीच मला घरी सोडलं. पण त्या दिवशी नंतर मी 4ही कीर्तनाला गेले. म्हणजे तुमचं ऑपरेशन तिथंच व्हायचं होतं? हे ऑपरेशन संतांनी ऑपरेशन केलं, त्यासाठीच त्या टेबलवरून उठवलं? नाही, त्याच्यामध्ये मला आयुर्वेदिक इंडी सालुडगी विजापूरच्या पुढं कर्नाटकात नेलं. एका बिडी कामगारांनी सुचवलं आमच्या मिस्टरांना की आपण तिथे घेऊन जाऊ भाभींना. माझे मिस्टर बिडी कारखान्यात काम करत होते. तर त्या आजींनी सुचवल्यामुळे ह्यांना जरा पटलं आणि म्हणून तिथं गेल्यानंतर त्यांनी मला आयुर्वेदिक जे औषध दिलं होतं त्या औषधाने माझी ती गंडमाळा नंतर त्या बाहेर पडल्या. आणि मग ते औषध आणि महाराजांचं त्या अभंगातला म्हणजे आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक या दोन्ही दवा तुमच्यासाठी दुवा ठरल्या? दुवा ठरल्या, अगदीच, नक्की. बरोबर. आता ते जेव्हा त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की बास आता जगायचं तर स्वतःसाठी, आता जगायचंय, करायचंय, आणि मग तुम्ही तिथून तुमचा पुन्हा एकदा प्रवास झाला. लहानपणात तुम्ही तुमच्या मग त्या मंदिरात मी जायला लागले. मला तेवढी एक ऊर्जा निर्माण झाली आणि ती ऊर्जा मला जगण्यासाठी खूप पुरेशी होती त्या काळात. म्हणजे बुडणाऱ्याला काडीचा आधार म्हणतो तो मला खूप मोठा आधार मिळाला. बरोबर. आणि जगण्याची ऊर्जा मिळाल्यामुळं मला म्हणजे माझी शिलाई मशीन होती. मग मला असं वाटायला की आपण आता काहीतरी काम केलं पाहिजे. आता मुलांना शाळा वगैरे हे सगळं बघितलं पाहिजे. आणि मग मी माझा प्रपंच आणि परमार्थ याला मी जोडून ठेवलं. आणि त्यातून मग मला पंढरपूर सुट्टीला गेल्यानंतर असं वाटलं की त्या पिरियडमध्ये माझ्या मिस्टरांची नोकरी सुटली आणि आता एवढ्या मोठ्या अर्धवयामध्ये त्यांना पुन्हा दुसरी नवी नोकरी सोलापूरसारख्या मोठ्या शहरात मिळणं फार कठीण होतं. आणि म्हणून मी निर्णय घेतला की पंढरपुरामध्ये आपण राहायचं. आणि तोपर्यंत माझी तब्येत बरीच काही चांगली झाली होती. शिलाई काम करत होते. आणि सुट्टीमध्ये गेल्यानंतर निर्णय घेतला की तिथे आपल्यालाच करून मुलं सांभाळायची. बरोबर. शहरामधलं महागाईचं जगणं आणि पंढरपूर हे आपलं पूर्वीपासूनचं छोटंसं गाव आहे. आपल्याला इथला सगळा परिचय आहे. तिथं घोंगटमधून मी कधी बाहेर गेलेली नव्हते. तिथलं मार्केट वगैरे मला जास्त माहीत नव्हतं. बंधनं असायची सगळी. आणि म्हणून मी पांडुरंगाच्या मंदिरात गेले, डोकं ठेवलं पायावर आणि म्हणलं मी आज तुझ्या पायावर डोकं टेकते. मला इथं राहायचंय. तुला कसं सांभाळायचं ते सांभाळ, पण मी आता तुझे पाय सोडणार नाही. आणि तो निर्णय घेतला. आई वडिलांना सांगितलं. वडील खूप रागवले, नाही राहायचं इथं, तिथं भांडे घासून खा, पण इथं नाही राहायचं. पण मी नाही म्हटलं, मला राहायचंय. मी तुमच्यातली एक वाटी सुद्धा घेणार नाही. मग भाड्यानं खोली घेऊन राहिलात का तुम्ही? भाड्याची खोली केली, अगदी 2 वाडा सोडून माहेरीच्याच गल्लीमध्ये. कारण वय फार नव्हतं. बरोबर. आधार पण पाहिजे. आणि म्हणून तिथं राहिले. एक लोखंडी स्टोव दिला माझ्या आईनी. एक जर्मनचं कुकर, त्याच्यातच पाणी तापवा, त्याच्यातच आंघोळ्या बिंगोळ्या करायला ते झालं आणि त्याच्यातच भांडी लावायची कुकरची. असा संसार सुरू झाला. आणि शिलाई काम मला मिळत गेलं. मुलांना शाळांमध्ये टाकलं. 2 नंबरचा मुलगा इंग्लिश मिडियमला टाकला. पहिला मुलगा हायस्कूलला 5वीला गेला आणि मुलगी तिथं गेल्यानंतर 1लीला घातली. अच्छा. तर हा माझा संसाराचा गाडा ओढता ओढता 7-8 महिन्यांनी माझे मिस्टर आले. आधी नको म्हणत होते, सासरी राहायचं नाही. आले, त्यांनाही नोकरी लागली कापड दुकानी. आणि झाला. किती लागतं 2 वेळचं सगळ्यांचं पोट भरायला. भगवंतानी पांडुरंगाने दिलं. बरोबर. मग भारुडाशी कनेक्ट जेव्हा तुम्ही पर्यंत झालात, ते एक नाव आहे बाळासाहेब देहूकर म्हणून. ते तुम्हाला
जेव्हा त्यांची आणि तुमचा जो प्रसंग आहे तो प्रसंग काय, जिथून मग आकाशवाणीचा प्रवास आणि मग सगळाच तुमची वाणी अख्ख्या आकाशामध्ये पोहोचली? आकाशवाणीनीच भारूड सुरू केलं. तो प्रसंग म्हणजे माझं माहेर आणि मी जिथं राहत होते माझ्या सांसारिक जीवनात, तर माझ्या शेजारीच देहूकरांचा वाडा आहे आणि बालपण पण आमचं तिथंच गेलेलं. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज, जे संत ज्ञानेश्वर माऊली, बाळासाहेबांचे वडील माऊली माऊली महाराज आणि त्यांची बहीण, ह्या सगळ्या माझ्या वर्ग मैत्रिणी. बरोबर. त्यामुळं आम्ही मोठे होईपर्यंत सगळे एकत्र होतो. अगदी माऊलींच्या लग्नात मी वराळात गेलेली, खूप छोटी होती. तर मग बाळासाहेब हे त्यांचे पहिले सुपुत्र. आमचं जेव्हा मी पंढरपुरात राहायला गेल्यानंतर नगरेश्वर मंदिरातून मी भजन जे गात होते तिथं किंवा ते ऐकलेलं होतं, ती मी घरात गुणगुणायची. मी गात होते. माझ्या आईने मला 5 टाळ आणून दिले आणि म्हणली, तू इतकं चांगलं भजन करते, ह्या साळकाया सगळ्या मैत्रिणी गोळा करून गप्पा मारती, त्याच्यापेक्षा तू त्यांना भजन शिकव. माझ्या आईला पण खूप गोड गळा होता आणि तुकडोजी महाराजांच्या तिथं सानिध्यात राहिल्यामुळं तिला त्या गाण्याची आणि भजनाची आवड होती आणि माझे भजन ऐकून आमची आई खूप कौतुक करायची. आणि म्हणून, कारण लहानपणी सुद्धा मी काहीतरी ऐकून महाद्वारामध्ये दिंड्या यायच्या, त्या आईला ऐकवायची, त्या आईला ऐकवायची. पहिला श्रोता आईच. त्यामुळं तिला बसवायची मी खुर्चीत आणि मी तिच्या समोर म्हणायची, तर तिला खूप कौतुक वाटायचं. त्यामुळं आत्ता एवढ्या वयामध्ये माझ्या त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये तिने मला माझे 5 टाळ हातात दिले आणि मला ते भजन तिथं मंडळ सुरू करायला लावलं. मग आम्ही आपल्या 4-5 जणी बसून आईच्या पुढं भजनं म्हणायचो. कुठलं एकविरा? त्याला नाव नंतर दिलं. अच्छा. नवरात्र होता असंच. अच्छा. आणि या नवदुर्गेच्या दर्शनाला जेव्हा आम्ही जायचो, ते एकविरा मंदिर होतं. बर. म्हणून तर तिथं आमचं ठरलं की आज अष्टमी आहे आणि आज आपण तिथं भजन सुरू करायचं. मग त्या अष्टमीच्या भजनाच्या निमित्ताने मी तिथल्या पुजाऱ्यांना सांगितलं, आज आम्ही भजन करणार आहे, तर आम्हाला संधी मिळेल का या नवरात्रात? तर ते म्हणाले की ठीक आहे ताई, करा. काय नाव लिहू फळ्यावर? मी प्रदक्षिणा करत देवीला म्हणलं, आता काय करू बाई, लिहा म्हणलं एकविरा महिला भजनी मंडळ. ते लिहिलं त्यांनी आणि तेच नाव पडलं आणि आम्ही त्या दिवशी भजन केलं पहिल्यांदा. मग तिथून जी एक तेव्हा भजनच करत होतो आम्ही, भारूड बिरूड काही नाही. त्याच्यानंतर सगळीकडे गल्लीत वगैरे गावामध्ये महाद्वारामध्ये खूप सगळ्यांनी कौतुक केलं की मारवाड्याच्या पोरींचं भजन इतकं छान झालं एकविराच्या मंदिरामध्ये. आणि मग आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा संधी मिळाली, रुक्मिणी मंदिरामध्ये. मग रुक्मिणी मंदिरात पण आम्ही भजन केलं. तो प्रसंग मला खूप सांगावासा वाटतो. रुक्मिणीच्या मंदिरामध्ये भजन झालं आणि मी जोगवा गायले. नगर जिल्ह्यामध्ये शिर्डीच्या बाजूला रुई गाव आहे, तिथले वारकरी लोक दर्शनासाठी खूप मोठी ग्रुपने आलेले होते. ते सगळे थांबले होते तिथं आणि ते जोगवा मी मागताना त्यांनी माझ्या याच्यामध्ये एक 100ची नोट टाकली त्या काळामध्ये. तर मी इतकी रागाने ती नोट काढून त्यांना परत केली आणि म्हणलं, जोगव्यात टाकायचंय तर तुम्ही असे पैसे टाकायचे नाही, कारण हा जोगवा पैशासाठी नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर तुमची विकृती टाका, विकार टाका, तुमची व्यसनं टाका. माझ्या माऊल्यांनो, मिसरीची पुडी टाका, दादा बीडीचं बंडल टाका, तंबाखूची पुडी टाका. पैशासाठी जोगवा नाही आहे. संत एकनाथ महाराजांनी जोगवा मागितला तो विकारांचा मागितलाय. जे निर्गुण आहेत आमच्यातले, सत्वगुणाचा आपण वापर केला पाहिजे आणि जी विकृती आहे ती टाकली पाहिजे, असं मी त्या जोगव्यातून तेवढं बोलले आणि त्यांना इतकं आवडलं. त्यानंतर जेव्हा मी भजन गात होते घरी, तेव्हा बाळासाहेब यायचे. आम्हाला छोटे होते ते,
पकवाज वाजवायला. आणि मग ते म्हणायचे की चंदाताई तुझं किती छान भजन आहे, तू एक काम कर, भास्कर महाराजांच्या कीर्तनाला मी पकवाज वाजवायला रेडिओला जाणार आहे, तू आकाशवाणीचा फॉर्म भर. मी म्हणलं नाही रे बाबा, आमचा आवाज इथं कुत्रे ऐकणार नाही, तिथं कुठं आकाशवाणीला चाललो. तर त्यांनी तिथून आल्यानंतर फॉर्म घेऊन आले आणि त्या महाराजांनी माझ्या फॉर्मवर सही घेतली, त्यांनीच भरला तो फॉर्म आणि ते कीर्तनाला जाताना परत तिथं त्यांनी सबमिट केला. अच्छा, म्हणजे मग ती सोलापुरात मग ती चाचणी परीक्षा तुमची? चाचणी परीक्षा सोलापुरात आली. पण वडिलांना मी खूप घाबरत होते. हे सगळा जो काही आमचा भजनाचा वगैरे होतं ना, हे सगळं चोरून होतं. बरोबर. त्यांना आवडत नव्हतं कुठे गेलेलं, बरोबर, वाजवायला कोण येतंय, पुरुषांच्या संपर्कात नाही, अजून तू फार मॅच्युअर नाही आहे. आमची आई देवाला गेलेली आवडत नव्हती आमच्या वडिलांना, त्यामुळं धाक होता. मग ते पत्र आलं ना आकाशवाणीचं, तर आमच्या वडिलांच्याच हॉटेलचा पत्त्यावर आलं, कारण आम्हाला घराचा पत्ता नव्हताच. भाड्याची घरं म्हटलं कुठं बदल, वडिलांच्या हातात पडलं, ते वडिलांच्या हातात पडलं. आणि वडिलांनी मला बोलवून घेतलं आणि हे काय म्हणले, म्हणजे काही नाही, सोलापूरला जायचंय. कशाने जाणार काय? मी म्हणलं काही नाही, एसटीने जाणार. कोण कोण आहे सगळी चौकशी केली, वाजवायला कोण आहे, गाण्याला कोण कोण नेणार, हे इतका धाक होता. ठीक आहे म्हणले, आपली गाडी घेऊन जा. मॅटेडोर होती त्यावेळेला आमच्या वडिलांची, गाडी दिली. आम्ही आकाशवाणी पुणे केंद्राला चाचणीसाठी म्हणून, मला वाटतं त्यावेळेला कुठलंही आपलं ते थिएटर नाट्यगृह सोलापूरचं जिल्हा परिषदेच्या जवळच आहे, तर तिथं चाचणी होती. फार काही एवढं ज्ञान नव्हतं. मग तिथं गायलं? तिथं एक अभंग, एक गवळण आणि एक भारूड बसूनच, विदाऊट हार्मोनियम असते चाचणी, रिदम फक्त असतं. तर मी तिथं एक संत तुकाराम महाराजांचा अभंग गायले, एक गवळण गायली नाथांची, आणि नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मनाजोगा नाही ग, असं एक भारूड, जे दादला नको ग बाई, त्याला जराशी 2 शब्द ओळी लावून आणि ती चाल वेगळी भजन टाईप गायले. मग सिलेक्शन काय झालं? सिलेक्शन तिथं मला कळलं नाही, पण जे डायरेक्टर होते मनोहर सपाटे, तर त्यावेळेला ते माझ्या जवळ येऊन बसले, पण मला कल्पना नाही ते कोण होते. तर त्यांनी मला विचारलं की ताई तुम्हाला किती भारुड पाठ आहेत? मी म्हणलं असतील 1-2-3 भारुड आहेत. आणि जर का म्हणाले तुम्हाला ह्या आकाशवाणीने बोलवलं तर मग काय करणार तुम्ही? तर मी म्हणलं गाथा असतो, संत मालिकेमधून मी शोधून पाठ करीन आणि म्हणेन. ते हसले आणि उठून गेले. त्यांच्या शेजारी बसलेला माणूस, त्यांनी मला सांगितलं ताई हे आत्ता तुमच्या जवळून गेलेले कोण आहेत माहित आहे? म्हणलं मला नाही माहिती. तर म्हणले हे डायरेक्टर आहेत आकाशवाणीचे, ते तुमच्याशी बोलत होते. बापरे म्हणलं, मी त्यांना कसलं उत्तर दिलं. 15 दिवसानंतर पत्र आलं आमच्याच वडिलांच्या हातात की तुमची चाचणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहात आणि तुम्हाला बी श्रेणीमध्ये गायचं आहे आणि भारूड गायचं आणि भारुडासाठी तुमचं सिलेक्शन झालंय. नक्कीच. तर आता या ठिकाणी चंदाताईंचं भारुडासाठी सिलेक्शन झालं आणि मग आकाशवाणीवरचा तिथला प्रवास पुढचा कसा आहे हे आपण नक्कीच जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी त्यांनी सुंदर एक सांगितलं की मुळातच षडरिपू म्हणजे जे विकार आहेत आपल्या तरी, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, या सगळ्यांच्या बरोबर विरुद्धार्थी काम करण्याचा जर घाट घालायचा असेल तर तुम्हा आम्हाला जोगवा त्यांचा द्यावा लागेल. कारण आतापर्यंत आपण जे काही जोगवा म्हटलं की आपण अन्नधान्य टाकतात, पैसे टाकतात, पण त्यांनी त्यांच्या पहिल्याच वचनामध्ये
100ची नोट बाजूला केली आणि मागितलं काय तर तुमच्याकडचे विषय विकार द्या. बाई ग तुझी मिसरीची पुडी दे, अरे बाबा तुझी तंबाखूची पुडी दे. आणि ही जाणीव संत एकनाथ महाराजांनी त्यांना करून दिली. म्हणून तर म्हटलंय सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. आता हा सगळा प्रवास आपण नक्कीच पुढे ऐकणार आहोत, पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेक नंतर. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आदिशक्ती तू जयोस्तुते या कार्यक्रमात आपण मगासपासून ज्यांच्याशी संवाद साधतोय त्या नवदुर्गा चंदाताई तिवाडी. अर्थात आतापर्यंत म्हणजे ब्रेकच्या आधी आपण जो प्रवास ऐकला त्या आकाशवाणीपर्यंतचा पत्र व्यवहाराचा. सोलापुरात चाचणी परीक्षा दिली आणि आता त्यांना पुण्याला जायचंय, त्या ठिकाणी जाऊन सादरही करायचंय. पण त्याच दिवशी एक असा प्रसंग घडला, ज्या दिवशी त्यांची रेकॉर्डिंग होती त्याच दिवशी त्यांच्या दिराचं लग्न होतं. आता करायचं काय हा यक्ष प्रश्न, पण पांडुरंगानं त्या प्रश्नात देखील त्यांना सोडवलं. कारण की त्यांच्या मागे उभे राहिले ते अख्खं माहेर आणि अख्खं सासर. ते काय आहे, काय घडला प्रसंग ऐकूयात त्यांच्याच. माझ्या सासूबाई खूप आजारी होत्या, म्हणजे अगदी अंथरुणात होत्या आणि लग्न होतं घरात 3 नंबरच्या दिराचं. आणि म्हणून माझ्या नंतर, माझ्या मिस्टरांच्या नंतरचे ते तिसरे अपत्य. तर ते लग्न करायचंय, पण आमचा मारवाडी लग्नाचं तुम्हाला माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, फार राडा आणि खूपच फंक्शन असतात, छोटे छोटे पण बरेच दिवस ते फंक्शन चालतात. तर त्या दिवशी, ज्या दिवशीचं मला ते निमंत्रण होतं भारुडाच्या कार्यक्रमाचं, आणि त्याच दिवशी माझ्या त्या दिरांची घोडी पुजायची असते. आणि आदल्या दिवशी थोडी का होईना प्रॅक्टिस, कारण मी 8 दिवस तिथंच होते सोलापुरात. तर माझा आणि माझ्या वादकांचा, गायकांचा, साथीदारांचा संपर्क तुटला होता. आणि मग आता मी तिथं जाऊन म्हणायचं काय, मी काय म्हणणार आहे त्यांना माहिती नाही. म्हणून मी आदल्या दिवशी सगळ्यांना बोलवून घेतलं होतं, कारण एवढे दिवस मी ते पाहुणे सांभाळणं कठीण होतं आमच्या घरी. भाड्याचे रूम, भाड्याचं घर. तर मी गच्चीवरती सगळ्यांना घेतलं आणि आदल्या दिवशी रात्री सगळी प्रॅक्टिस केली, तिथे कुणी नसताना. पण ती प्रॅक्टिस करायच्या आधी म्हणजे आम्हाला आचारी मिळाला नाही. आणि माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की वराडाबरोबर बर्फी बेसनाची आणि शेव ती द्यायची आहे, तर करायला कोणी नाही आहे, तर तेवढं तुम्हाला सुनबाई करायचं आहे. तर मी म्हणलं हो मी करते. हॉटेलवाल्याची मुलगी म्हणून मला चिडवायचे सगळे, मग तुम्हाला एवढं जमेल. तर मी बेसन भाजलं, इतकी सुंदर खवा वगैरे घालून ती बर्फी केली आणि शेव काढत होते, तेवढ्यात माझे वडील आले. पाहुणे लग्नाला यायचे, खूप पाहुणे आले होते. आणि मग वडिलांनी बघितलं, सुगंधवरून एकदम त्यांना वाटलं की बर्फीचा सुगंध येतोय आणि आता कोण करतंय. आले ते एकदम तिकडं भट्टीकडं, मोठी शिगडी होती त्यावेळेला, काही गॅस मिस नव्हते, कोळशाच्या शिगड्या. आणि मग आले म्हणले अरे बाप रे, म्हणले लेकबाईच करायला लागली आहे, सरक म्हणले मी करतो. बोलायचं नाही सासऱ्यांच्या समोर, सासरे पण उभारलेले, घुंगट एवढा, हानवटी दिसत नव्हती माझी, आणि मी ती शेव काढत होते. मग आमचे वडील म्हणले आता चला तिकडं, ती करपून ठेवले इथं. मग ते तिकडे गेले आणि ते सगळं काम उरकून रात्री 11 वाजता मी आमच्या मंडळाला घेऊन आणि प्रॅक्टिस केली. तुम्ही थोडक्यात वरमाईच झाला होतात की मग? हो, म्हणजे आईचा जो रोल आहे तो मला करावा लागला ना, कारण ती घोडी पूजा वगैरे सगळं मलाच करायचं होतं आणि नवरदेवाची आई म्हणून मीच होते वरमाई. तर ते सकाळी आमच्या सासऱ्यांनी एवढं सहकार्य केलं. वडिलांनी तर मला मॅटेडोर दिलीच दिली त्या दिवशी पण पुण्याला यायला, आणि
मला खूप सगळ्यांना सपोर्टिंग माहेरचं होतच, पण सासऱ्यांनी पण माझ्या लग्नाचा मुहूर्त सुद्धा सकाळी 7चा काढला होता. अच्छा, म्हणजे तुमच्या रेकॉर्डिंगसाठी? रेकॉर्डिंगसाठी. अच्छा. पुण्याला ही पोचणार कशी, म्हणजे सासर माहेर एकच झालं मग? हो. आणि त्यांना खूप कौतुक होतं की आता ही रेडिओला गायला जाणार आहे, आणि सासूबाई तर अंथरुणात आहे. म्हणजे ज्या वडिलांसमोर तुम्ही बसून भजन करायचं तेव्हा घाबरायचात, आता इथं उभं राहून भारूड करायचे तरी हिरवा कंदील दिला. हो. आणि सासऱ्यांनी पण माझं घुंगट मध्ये एकदा उभं राहून भारूड ऐकलं होतं. बर त्याच्यानंतर बर मग तुम्ही आलात आळंदी ना? नाही, मग तो घोडी पूजेचा वगैरे प्रसंग झाला. हा. खूप ते आमचे मारवाडी दागिने बिगिने सात शृंगार सगळा घरात सगळं भरभर काढलं, त्यांच्या पुढे नेऊन ठेवलं सासऱ्यांच्या. तोपर्यंत माझ्या सासऱ्यांनी बर्फी, शेव, पुऱ्या, भाजी सगळं दुरड्या भरून मॅटेडोर मध्ये पोहोचवलं. तुमच्यासाठी हो, जेवणा एवढे नाश्त्याची जण- सोय? हा, कुठं थांबायला नको तुम्हाला, पण गाडीतच खावा, वेळ घालवू नका. कारण ती मेटेडोर येऊन पुन्हा रात्री वराड न्यायचं होतं, आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं. बरोबर. आणि नवरदेव वगैरे सकाळच्या गाडीने निघाले होते. हा. आळंदीलाच लग्न होतं, आणि त्यामुळं खूप धावपळ होती. तर त्या प्रसंगामध्ये मी आकाशवाणीला अशीच तुमच्याकडे आज स्टुडिओत कशी पोहोचले तशी तिथं 12 वाजता पोहोचले. आणि ताबडतोब मनोहरजींनी नियोजन केलं, आणि मी त्यावेळेला जे काही भारूड गायले, वरमाईची भारूडकार झाली. आणि त्यावेळेला जे भारूड मी गायले ते भारूड मला आयुष्यात विसरणार नाही. कुठलं भारूड होतं आणि ते जरा गाऊन ते मी दाखवा. चाचणीमध्ये जे गायले होते तेच भारूड मला त्यांनी तिथं गायला लावलं होतं. मला नांदायला नग मला बाई ग, आणि मला नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, हे नवरा माझ्या मना जोगा नाही ग. फाटकच लुगड तुटकीच चोळी, अहो राहायला धड घर नाही आणि लुगड्याची बात करतोय. बाबा त्याचं काय काय म्हणून कौतुक सांगू. अहो ही 5 खणाची खोली, आत बसून मामी खाताय पोळी. पण ही 5 खणाची खोली आम्हाला कधी कळते घर कोणतं आहे, दार कुठं आहे. अहो राहायला घर नाही, मोडकच छप्पर तोडकच दार, तिथं देवाला देवघर नाही ग, अहो तिथं देवाला देवघर नाही ग, ए नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, मला नांदायला नग मला बाई ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आणि फाटकच लुगड तुटकीच चोळी, त्याला शिवायला दोरा नाही ग. आता ह्याला कसं शिवायचं, कारण जो देह आहे ही भगवंताने दिलेली चोळी, चोळा आमचं शरीर. आता हे एकदा जर का ऍक्सिडेंट झाला, टाके मारतील, ऑपरेशन करतील, 18 ऑपरेशन या बॉडीची होतील. पण एकदा का वरच्या डॉक्टरची कात्री बसली तर खालचा डॉक्टर काय बोंबड्या मारणार आहे? आय एम सॉरी म्हणेल, घेऊन जावा घरी, कारण त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नसतं. आणि म्हणून या देहाला शिवतालो, पण आत्म्याला कशाने बांधून ठेवताल. आणि म्हणून माझे संत एकनाथ महाराज सांगतात, हे फाटकच लुगड तुटकीच चोळी, याला शिवायला दोरा नाही ग, ए नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, ए नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आणि कोंड्याची भाकर आंबाड्याची भाजी, कोंड्याची भाकर आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही ग. खायला कोंडा आणि झोपेला दोंडा. वारीमध्ये चालतो तेव्हा वारकऱ्यांना बघताना तुम्ही, काय असतं त्यांच्याकडं. पण एकदा थकला माणूस, कष्टकरी शेतकरी वारकरी धोंडा दगडाला
डोक्याला लावला की शांत झोप येते. कुठे गोळी, झोपेच्या गोळ्या आता खाव्या लागतात बाबांनो, तेव्हा काही नसतं. म्हणून कोंड्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धारच नाही ग. हे नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, हे नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आणि मोडकीचं बास त्याला तुटकीचं निवार, अहो मोडकीचं बास त्याला तुटकीचं निवार, तिथं नरम बिछाना नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग, नवरा माझ्या मना जोगा नाही ग. आणि हे सगळं सांगताना माझे संत एकनाथ महाराज आम्हाला शेवटी सांगतायत की हा देह एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, पर तो रस जेथे नाही ग. मग कोणता रस? उसाचा का लिंबाचा? अहो सगळ्या फळांचे ज्यूस निघतील हो, पण भक्ती रस हा आम्हाला कुठेही मिळत नाही, तो मिळतो संतांच्या सानिध्यामध्ये. आणि म्हणून समरसता जर आम्हाला करायची असेल तर संत वाङ्मयामध्ये, संत साहित्यामध्ये, संतांच्या समागमामध्ये आम्हाला करता यावी. म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये आणि नवे नवे जपी तपी साधक सुद्धा आज आमच्याकडे चातुर्मास करतात. राजस्थानचे, पंजाबचे, गुजरातचे अनेक संत 4-4 महिने पंढरपुरात राहतात वारकरी संतांचा अभ्यास करण्यासाठी. बाबांनो, कारण एकमेव माझा पांडुरंग असा एक दैवत आज आमच्या या पृथ्वीवरती आहे की ज्याच्या पायावरती आम्ही आमचं मस्तक टेकून नमस्कार करू शकतो. असं जगात कुठलंही मंदिर नाही, तीर्थक्षेत्र नाही की आम्ही मंदिरात जाऊन त्या भगवंताच्या पायावर डोकं ठेवू शकतो. इतका साधा सोपा आमचा वारकऱ्यांचा हा देव माझ्या नाथांनी तळागळापर्यंत पोहोचवलाय. म्हणून एका जनार्दनी समरस झाले, पर तो रस अहो भक्ती रस जेथे नाही ग, तो देह काही कामाचा नाही ग, तो दादला काही कामाचा नाही ग, तो नवरा माझ्या मना जोगा नाही ग. वा, खूपच छान. आता आपण जो भारुडाचा प्रकार ऐकला, अर्थात आपण त्याला जे आपण 3 प्रकार म्हणतो, भजनी, सोंगी, बोली, आणि त्यांनी जे आता सादर केलं चंदाताईंनी, हे पाहता खरं म्हणजे या आकाशवाणीत म्हणजे दोन्ही ठिकाणी, सोलापूर असेल किंवा पुणे, त्यांनी तेच भारुड सादर केलं. पण नंतर मात्र जो प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला तो कलाटणी देणारा ठरला, कारण की यावेळी त्यांना सापडले ते त्यांचे गुरु, ज्यांनी भारुडामध्ये PhD केली होती, ज्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण नारायणराव बडवे. आणि मग मात्र त्यांनी या भारुडच्या सगळ्या भूमिका कळून घेण्यासाठी स्वतःला असं काही झोकून दिलं की अगदी वारी दिंड्यातल्या सुद्धा वेगवेगळ्या महाराजांना 20व्याच्या ठिकाणी गाठायचं आणि मला हा भारुडाचा अर्थ समजून सांग असं म्हणून त्यांच्या मागे लागायचं. असं करत करत नारायण बडवे असतील, त्यांच्यासोबतच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज गायकवाड असतील, काशीनाथ बाबा खेडलेकर असतील, पांडुरंग बाबा मुखेकर असतील, आणि हरिभक्तपरायण ज्यांना आपण रामायणकार म्हणायचो रामराव बुवा धोक असतील, या सगळ्यांनी चंदाताईंना घडवलं. आणि मग मात्र त्यांनी जो प्रवास सुरू केला, भारुडाला उभ्या राहिल्या आणि त्यांची सुरुवातच होते मग ओम नमो. आणि ती जी ओम नमो जे बोलतात ना, ते मात्र आपण त्यांच्या मुखातून ऐकायला पाहिजे. काय आहे आणि कशी सुरुवात आहे? ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. अहो निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो
त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. अहो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची. या प्रसंगाने माझ्या ज्ञानराजांच्या या चारी भावंडांचा हा सुंदरसा असा प्रवास निवृत्ती ज्ञानदेव सोपान ज्ञानदेवादी निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेवादी संत जन हे कुरकुले सवे घेऊनी भीमा तटी बैसली सेवयो वाडग माय तुला बुरगुंडा होईल. अशा बुरगुंडापर्यंत मला या भारुडाने नेलं आणि त्या भारुडातून सुद्धा माझ्या ओंकार स्वरूप गणेश आणि नाथ महाराजांच्या एक प्रसंगातून तो गणाबरोबरच मी जेव्हा हे नमो ज्ञानेश्वरा घेते तेव्हा तोही प्रसंग मला त्या ठिकाणी बोलावं असं वाटतं की जे ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यातून जो नमो आद्या नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसमेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू औदार्यजी. तर तसाच प्रसंग माझ्या नाथांचा आहे. तो म्हणजे मी नेहमी म्हणत असते ओंकार स्वरूपात तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझं नमो. नमो माय बापा गुरु कृपानना तोडिया बंधना माया मोहा मोह जाण माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरु राया. हो तुझं नमो नमो तुझं नमो नमो तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. अहो सद्गुरु राया माझा आनंद सागरू आणि त्रैलोक्य आधारू गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश आणि ज्या पुढे उदास चंद्र रवी. अहो रवी शशी अग्नी नेणती ज्या रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद. हो तुझं नमो नमो तुझं नमो नमो हो तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. पर एका जनार्दनी गुरु परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयांचे परिणाम सदामुखी. एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि तयांचे परिणाम सदामुखी. हो तुझं नमो नमो तुझं नमो नमो हो तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा. वा 150 विषयांवर 350 अभंग म्हणजेच भारुड ग्रुपातून एकनाथ महाराजांनी रचली. त्यातली अनेक भारुड स्वतः चंदाताई समाज प्रबोधनासाठी देखील त्यांचा उपयोग करतात आणि सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचवतात. त्यांच्या आतली विषय विकारांची जळमट नाहीशी करण्याचा प्रयत्न करतात. एकनाथांची अशी अनेक भारुड आहेत ज्यातली अगदी मोजकीच भारुड मी फक्त त्या ठिकाणी म्हणतोय. अशी अनेक भारुड ज्यांचा अभ्यास आजही जगातले अनेक संशोधक करत आहेत. त्यामध्ये सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला विंचू चावला नाथाच्या घरची उलटी खूण पाण्याला मोठी लागली तहान मी आलो रायाचा होरा ऐका दादांनो तिथून पुढं बरं होईल भक्ती सुखे दोंद वाढेल फेरा 84चा चुकेल धन मोकासी एडका मदन
तो केवळ 55. हा एडका नावाचं जे भारूड आहे, हे भारूड जर्मनीचे डॉक्युमेंटरी करण्यासाठी या ठिकाणी आलेले प्रसिद्ध अभ्यासक कोंतालविस म्हणून, त्यांच्या त्या डॉक्युमेंटरीमध्ये स्वतः चंदाताईंनी एडका हे भारूड गायलेलं आहे, जे आज तुम्ही कधी युट्यूबवर जाऊन तुम्ही ते पाहू शकता, ती वारीची डॉक्युमेंटरी पाहू शकता. जोहार मायबाप जोहार हे देखील अतिशय सुंदरपणे चंदाताई सादर करतात. अर्थात यासोबतच मग नरसिंह महाराजांचं असेल, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, किंवा संत ज्ञानदेवांचं अतिशय सुंदर ते म्हणजे काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 ओसाड 1 वसेची ना. आता ही सगळी भारूड ऐकायची असतील तर तुम्हाला चंदाताईंनाच ऐकावं लागेल. त्यामुळे ह्याच्यातलं फक्त एकच भारूड त्यांच्या आवडीचं मी आता सादर करायला लावणार आहे आणि मग मी शेवटाकडे वळणार आहे. चंदाताई, हा सगळा प्रवास तुमचा अगदी संत महात्म्य, संतांची भारूडं, या सगळ्या प्रवासामध्ये जितकी तुम्ही भारूडं गायलीत त्यातलं तुमचं अत्यंत आवडीचं बुरगुंडा असेल, आणखी कुठलीही त्यातलं एखादं भारूड तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करा. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावयाले यमाई माझे नाव. हा शकून सांगणारी पण ढालगजबाई कोण आहे माहित आहे? अहो जेव्हा नव्हते कोठेच गागी, चंद्र सूर्य तारा नागी, अवघे शून्यच होते पायी कानोबा तेरे ते रे ते. आणि त्या तिथ एक आहोत्या, आणि त्या आहोत्या तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली गो. अहो तिने पहा एवढी ख्याती केली, तिने पहा एवढी ख्याती केली, इंद्रादिकास म्हणे भाऊली, अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे ते रे ते. तिथं एक ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, पण ती ढालगज निर्माण झाली. ती मूळची ब्रह्मकुमारी, अहो ती मूळची कर्णकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तीच उदरी. तिने तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तिचे उदरी, ऐसे नवल पाहता परी कानोबा तेरे ते रे ते. आणि त्या तिथ एक आहोत्या, आणि त्या तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली. अहो तिने पहा एवढी ख्याती केली, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तो जन्मला तिचे उदरी, ऐसे नवल पाहता परी कानोबा तेरे तेरे ते. पण तिने बापची नवरा केला, कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला, तरी कैवल्य सुकला बे तुम्हाला. पर तो तेशी शिवला नाही, वांज गर्भीन झाली पायी, व्याली 5-25 पोरे तिही, ऐसे नवल पाहता परी कानोबा तेरे तेरे ते. अहो ही ऐसी व्याली सकळ सृष्टी, न पडता भ्रताराची दृष्टी, ऐसी व्याली सकळ सृष्टी, न पडता भ्रताराची दृष्टी, एका जनार्दनी विचारा गोष्टी, या सद्गुरूच्या मुखी कानोबा तेरे ते रे ते. आणि त्या तिथ एक नाही राव, अहो त्या तिथ एक, आणि ह्या हित एक. आमच्या सृष्टीवरती आत्ता आम्हाला या कलियुगाच्या सानिध्यात जाताना, या सतयुगातून परत आम्हाला दाखवणारं चित्र जर कुठं असेल तर तो माझा स्वयं पांडुरंग आहे बाबांनो. आणि म्हणून ती ढालगत झालेली स्वयं आदिमाया आदिशक्ती नारायणी जिच्या पायामध्ये एकत्र आलेली आहेत, ती ढालगत झालेली माझी विठाई आज नवरात्रामध्ये तिचंही नवरात्र होतं. आणि म्हणून माझे नाथ महाराज तिचंच गुणगान गात आहेत की तिथ एक, अहो त्या तिथ एक, नाही नाही या पृथ्वीवर आजही ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, आणि गुबु 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 ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली, ओ तिथ एक ढालगज निर्माण झाली.
सासरा माझा गावी गेला तिकडच खपी त्याला, भवानी आई रोडगा वाहिना तुला. सासरा कोण, सासू कोण, नणन कोण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर संतांनी त्यांच्या कुटक रूपकातनं याची उत्तरं दिलेत, पण त्याची सोडवणूक करणारा भारुडकार असायला हवा. यापूर्वी देखील आपण लक्ष्मीताई गिराम असतील, गंगूबाई जाधव असतील यांची भारुड ऐकली. स्वातंत्र्यपूर्व काळात तर आपण राधाबाई सीताबाई आरोटे या दोघी बहिणी पुरुषाच्या वेशात येऊन त्यावेळी भारुड सादर करायच्या आणि आलोट गर्दी व्हायची. आज एवढीच गर्दी, एवढ्याच ताकदीनं ज्यांचं भारुड ऐकलं जातं त्या कस्तुरी रत्न, कस्तुरी भूषण आणि संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळवणाऱ्या याच त्या चंदाताई तिवाडी. खरं म्हणजे त्यांना ऐकता ऐकता आपण आपल्यातला सासरा म्हणजे अहंकार, आपल्यातली सासू म्हणजेच अर्थातच त्याच्या सोबत असलेली कल्पना, नणंद, ममता रूपी, तिचं कार्ट ते द्वेष रूपी, या सगळ्यांना कसं बाजूला करायला पाहिजे हेच चंदाताईंनी शिकवलं. आणि याच भारुडाच्या माध्यमातून मग शासनाच्या विविध योजना असतील, शासनाच्या विविध भूमिका असतील, त्यामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला. मग एड्स विषयक जनजागृती असेल, स्वच्छतादारी पंढरीच्या म्हणजे स्वच्छतेची वारी पंढरीच्या दारी असेल, पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी असेल, असे विविध उपक्रम असतील, स्त्री भ्रूण हत्या असतील, या सगळ्यांमध्ये त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं. भारुडाचं अचूक ज्याला आपण म्हणू ना की निदान करण्याचं साधन त्यांनी निवडलं आणि मग त्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या गोष्टी अख्ख्या महाराष्ट्र, देशात आणि जगभरात पोहोचवल्या. खरं तर चंदाताईंबद्दल किती बोलावं, त्यांच्याबद्दल एक पुस्तकच मध्ये खरं म्हणजे त्यांचं नाव अतिशय उत्तमरित्या पवनकुमार झवर म्हणून त्यांनी ते लिहिलं होतं, आणि भारुड वादळ चंदाताई म्हणून. म्हणजे या अशा अनेक ग्रंथांची निर्मिती कदाचित भविष्यात अनेक लेखक चंदाताईंवर उद्या PhD देखील करतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरं तर त्यांचं कार्य, या कार्याला कायम अबाधित ठेवण्यासाठी त्या स्वतःच आज तागायत वयाच्या 76व्या वर्षी एवढ्या ताकदीने आणि एवढ्या खरड्या आवाजात आपली भूमिका सादर करतात. खरं तर याच चंदाताईंबद्दल मला एक स्फुट वाक्य रचलेलं आहे, सुचलेलं आहे, ते मी त्यांच्याच परवानगीनं या ठिकाणी बोलणार आहे आणि या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. चंदाताई, तुम्ही आलात आणि सगळ्या महाराष्ट्राशी संवाद साधला. टॉप न्यूज मराठीच्या प्रत्येक प्रेक्षकाला अक्षरशः खिळवून ठेवलंय तुम्ही. किती बोलू तुमच्याबद्दल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण आज खरंच तुमच्याबद्दल 2 वाक्य शेवटी का होईना पण ती बोलायला हवीत. ती वाक्य मी या ठिकाणी बोलतोय. हे स्फुट आहे जे प्रत्यक्ष पांडुरंगाच्याच कृपेने या ठिकाणी सुचलंय, त्यांच्याच परवानगीनं मी या ठिकाणी मांडतो. चंदाताई ठाई ठाई घेई नाम हो आवडी. चंदाताई ठाई ठाई घेई नाम हो आवडी. देह उद्धरिला जिने पहा गाऊनी भारुडी. म्हणे एका जनार्दनी किती गाऊ मी भजनी. मुक्ती तिष्ठत अंगणी तुझ्या माऊली जननी. चंदाताई चंदाताई सांग आता पटदिशी. तूच का ग गेल्या जन्मी होती संत जनाबाई. तूच का ग गेल्या जन्मी होती संत जनाबाई. रामकृष्ण हरी. अशाच नवदुर्गांना भेटूयात याच कार्यक्रमात. आदिशक्ती तू जयोस्तुते. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.